बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेमध्ये दमदार आयोजन नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहता आणि आजच्या रात्रीमधला हा 6वा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला। दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना तुम्ही इथे आता एन्जॉय करणार आहात। लगेच सामना सुरुवात करा। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज आपण होताना पाहत आहे स्वतः धनेश कामोटकर हा खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी साकारली। उत्तम दर्जाचं गोलंदाजाचं पृथक्करण त्याने आपल्या 2 स्पेलमध्ये दाखवलं आणि त्याच्या जोरावरती हा संघ मागच्या सामन्यामध्ये विजेता राहिला शिरडोन संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आता यावेळेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बिग फाईट मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली। तर सलामीवीर 2 खेळाडू स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल तेजस पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये 47 धावांची स्फोटक इनिंग साकारली। त्याच वेळेला 3 खेळाडू त्याने बाद केले आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल आदेश मोकल हा खेळाडू पिरकोन 11 पिरकोन विपक्ष ग्रीष्मा 11 SCC मोठी जोई या 2 संघामध्ये लढत। उरण पूर्व विभागातील हे गाव आहे, नेहमी चर्चेमध्ये असतं आणि होतं पिरकोन आणि त्या गावचा हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहत आहे। फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स तेजससाठी पहिला बॉल लाऊड ऑफी झाली होती। अति उत्साह आपण पहिला सर्व खेळाडूंमध्ये आहे, आत्मविश्वास भरपूर आहे आणि त्या ठिकाणी हलकीशी बॅटला काढा लागले होते आय थिंक। आणि जर का झेल कॅरी झाला असता तर मात्र खेळाडू बाद घोषित झाला असता। स्क्वेअरलेग पंचांचा मात्र आम्हाला इशाराला कडा लागली होती। तीक्ष्ण नजर आहे या खरतर पंचांच्या माध्यमातून पाहिलं चांगले योगदान या स्पर्धेला मिळालं। पहिला बॉल डॉट याला डाऊन द ग्राउंड खेळले ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण बॉलच ओव्हर द हेड ब्लास्ट स्क्रीनला स्पर्श करणारा हा धमाका। पक्षट बोईर सरपंच यांचं संगीत तुम्ही ऐकता आणि आजच्या रात्रीमधला 8वा षटकार हा खरं तर तेजसच्या बॅटमधून पाहायला मिळाला। याही वेळेला शॉटम पूल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर ऍडजस्टेबल फटका पूल करताना लगातार दुसरा षटकार तेजस ऑन फायर। धनेश कामोटकरने मागच्या सामन्यामध्ये भन्नाट वेगावरती स्वार होत असताना मात्र इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजी केली। त्याच्या अगेन्स्ट पिरकोन संघाचा तेजस पाटील त्याच्या बॅटमधून मात्र 2 धमाके पाहायला मिळाले। हा सामना फार महत्त्वाचा आहे। जर का अशाच पद्धतीने हा खेळाडू पुढे खेळत गेला तर मात्र नक्कीच ही रात्र त्याच्या नावावरती राहील, ही स्पर्धामध्ये त्याच्या नावावरती राहील। चमकदार कामगिरी आपण पाहिली त्या खेळाडूच्या माध्यमातून होत असताना समोर धनेश कामोटकर सारखा अनुभवी गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट मागचा बॉल ओव्हर पिच त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन बॉल ऍडजस्टेबल फटका नेक्स्ट डिलिव्हरी तिसरा षटकार येईल का। यावेळेला बॅक टू द बॉलर खेळले लेंथ बॉल टाकला, गती होती जास्त, थोडासा कटरचा वापर बाहेर काढलेला बॉल त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय आणि रन मात्र नसणारे 0 रन डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला। पॉवर प्ले ऑन आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जर पाहिलं त्या ठिकाणी वाडी स्लॉंगरला काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये एक डीपमध्ये फिल्डर उभा केला मिडॉन त्या ठिकाणी आपण पाहू शकाल शॉर्ट मिड विकेट। त्याच वेळेला आपण पाहता लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा आहे, शॉर्ट एक्सचा कव्हर, शॉर्ट कव्हरमध्ये एक फिल्डर उभा केला। रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला, थोडा दबाव धनेश कामोटकरमध्ये देखील राहील। या ठिकाणी चांगलं कमबॅक चांगली फलंदाजी साकारतोय तेजस पाटील हा खरं तर खेळाडू। जवळजवळ 9 षटकार आजच्या रात्रीमध्ये पाहिले। यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, क्विक ऍक्शन आणि रिॲक्शन चांगली होती। बॉल चाललाय दणदण करत फाईन लेगच्या क्षेत्रात। पाटीलचा हँड अँड कॉर्डिनेशन आणि त्याहीपेक्षा बॅट स्विंग लाजवाब आहे। काय फटकेबाजी करतो हा खेळाडू, चांगलं टायमिंग आणि त्याच्या आधारावरती मात्र आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला। वन्स अगेन याही वेळेला बॉलला उडवलाय पण तो उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलंय आणि वाकेंड एरियामध्ये
कम्युनिकेशन गॅप दोन खेळाडूंमध्ये, त्याचा फायदा तेजस पाटीलला झालाय, ज्याने आजची रात्र गाजवली. त्याला मात्र मिळालं जीवनदान आणि 2 धावा मिळतील या ठिकाणी पिरकोन 11 पिरकोन टीमला. 2 खेळाडू होते, दीप आणि निनाद, अगदी त्यांच्या मधोमध हा बॉल पडला, कारण दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, कम्युनिकेशन गॅप. 2 धाबा या बॉलवरती मिळाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकामध्ये लागताना पाहिली तब्बल बिनबाद 18 धाबा. कामगिरी पाहायला मिळाली जवळजवळ या मॅचमध्ये. त्याच्या माध्यमातून 65 धाबा आल्या. सेकंड इनिंग पुढची मॅच, दुसरी मॅच त्याच्या बाट्यात आली. त्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना मात्र सुरुवात धमाकेदार केली. त्याच्या बरोबरीने असताना आदेश मोकल हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आला. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आणखीन एक अनुभवी खेळाडू त्या ठिकाणी प्रवीण कामोटकर सेकंड ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कमध्ये आले. हे षटक देखील फार महत्त्वाचं राहील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला. बॅटिंग करणाऱ्या पिरकोन 11 पिरकोन टीमला सुरुवात चांगली झाली की शेवट नेहमी गोड होत असं म्हणतात. जशी सुरुवात या स्पर्धेत झाली, मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती पारंपरिक पेहराव फेटा परिधान केला होता. आणि त्याच वेळेला सर्व आमच्या माता भगिनी आणि सर्व क्षेत्रातील क्रीडा दिग्गज मंडळी त्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात झाली. आणि त्यानंतर दमदार आयोजन तुम्ही या उरण परिसरामध्ये सध्या पाहताय. चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं. स्ट्राईक एंडला आता आदेश आला, बॉलिंग मार्कमध्ये असतील प्रवीण कामोटकर. चला घाई करा आपण प्लीज. बघा फाईन लेगमध्ये मैदानाच्या बाहेर जानी कोणी शेकोटी लावली ती आपण विझवा प्लीज. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. आपण जर शेकोटी लावली असेल तर ती विझवायची सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. कारण प्रकाश होताच्या स्पर्धेमध्ये आपण सध्या फ्लड लाईटमध्ये आहोत. कधी कधी हा दूर मैदानाकडे आला की मात्र बॅड लाईट. तुम्हाला आठवलं असेल सामना बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये गोरसई आणि कोपरोली अंतिम सामना, कधी प्रेक्षकांना बॉलही दिसत नव्हता आणि तेव्हा कोपरोली संघाने बलाढ्य गोरसई टीमला पराभूत करत मात्र एक वेगळा रेकॉर्ड कीर्तिमान त्या स्पर्धेमध्ये साकारला होता. काही वेळा ऑन साईडला पिकअप शॉट, बॅटच्या स्लॉट मध्ये आला, बॉलने उंची घेतले. एका वेळेला असं वाटलं बॉल मैदानाच्या बाहेर भरपूर लांब जाईल, परंतु त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये भिसावला आणि तोही मिड विकेटला फिल्डर त्यांच्या हातामध्ये. दिशेला एक शेकोटी पटवली. आमचे स्क्वेअर लेग पंच त्यांच्या मागे. त्या प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, आपण ती शेकोटी भिजवा. आयोजकांच्या वतीनं सूचना आली, थोडं आम्हाला सहकार्य करा. वेल प्लेड त्या ठिकाणी तेजस, तुम्ही 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. खरं तर 7 बॉलमध्ये 18 धावा केल्या, ज्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी अंक याच्या बॅटमधून पाहिल्या. आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय असं वाटलं होतं बॉल जाईल, परंतु ड्यू फॅक्टर मॉइश्चर्सची चर्चा होईल. तर या मध्यरात्रीमध्ये गुलाबी थंडीमध्ये जेव्हा जेव्हा थंडीचं प्रमाण वाढतं तेव्हा त्याचा ॲडव्हान्टेज फिल्डिंग टीमला हा नेहमी होत असतो आणि त्याचा फायदा मागच्या बॉलमध्ये झाला. जो बॉल असा वाटला एका क्षणाला मिड विकेटला क्लिअर करेल, तो बॉल मात्र बाउंड्रीच्या आतमध्ये फिल्डर प्रणीतच्या हातामध्ये बेसावला. त्यामुळे पहिला धक्का बसला पिरकोन 11 पिरकोन टीमला. न्यू बॅटर नितीन घरत हा खेळाडू चाललाय. नितीन घरत कालच्या सामन्यामध्ये खरं पहिल्याच सामन्यामध्ये त्या ठिकाणी मातोश्री मैदानामध्ये तिरंगा चषकामध्ये काही धमाकेदार फलंदाजी या खेळाडूने केली होती. आणि त्यानंतर आपण पाहिला हा संघ फ्रंट फुटला राहिला. यावेळेला थोडासा आपण पहिला स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, बॅट ड्रिल करून दाखवते पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली स्कोअर कार्डमध्ये आतापर्यंत लागली ती म्हणजे 20 धावा. दुसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करणाऱ्या पिरकोन 11 पिरकोन टीमच्या माध्यमातून. 20 रन ऑन स्कोअर कार्ड, एक खेळाडू बाद.
वन्स अगेन पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, आतली कडा घेतली, बॉल मागे सरकला, विकेट किपरचा जोरदार थ्रो पाहायला मिळाला. स्टम्पचा भेद घेतला असता तर कदाचित त्या ठिकाणी विकेटचे चान्सेस वाढले असते. अतिशय गतिमान थ्रो होती खरं तर सुदैव चांगलं होतं खेळाडूचं. स्टम्प्सला बॉल हिट झालेला नाही आहे, त्यामुळे खेळाडू सुरक्षित राहील. त्या ठिकाणी नितीन घरत पॉपिंग क्रीजमध्ये. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये पण स्थिरावलेली पाहत आहे. तब्बल 1 गडी बाद 20 धावा, 20 रन ऑन स्कोर कार्ड. खेळाडू बाद झाले 1. याही वेळेला आपण पाहिला लेंथ बॉल टाकला, थोडासा राईज झाला, कडा घेतली, कॅच इटचा कॉल. विकेट किपरने मात्र झेल टिपला. अंकेश कामोटकर स्थापित व्हावं ही खरं तर श्रीची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा. आणखीन एक खेळाडू बाद झाला नितीन घरत. त्यानंतर मैदानाकडे चाललाय विशाल गावण, या संघातला की प्लेअर, या संघातला प्रचंड अनुभवी खेळाडू विशाल गावण. इंडियन नंबर 4 मैदानाकडे दाखल होता. सर धावसंख्या पण जर पाहिली स्कोर कार्डवरती आहे ती म्हणजे 20. खेळाडू बाद झाले 2. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल केला जातो. या ठिकाणी लेफ्टी बॅटर विशाल गावण मैदानाच्या आतमध्ये आले, त्यामुळे त्यांच्यासाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. त्याच वेळेला आपण पाहता लॉंग ऑफ पण एक फिल्डर बाय, डीप एक्स्ट्रा कव्हर. जेव्हा आम्ही पॉज घेऊ तेव्हा तुम्ही गाणे प्ले करा, त्यामुळे थोडं लक्ष द्या. राऊंड द विकेट, बॅकफुटला गेले, हॅमर केला बॉलला, कव्हरच्या दिशेने स्वीपर कव्हरला फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर धावत आला, बॉलला उचलला, फेकला, दरम्यान 2 धाबा आल्या. चांगलं शॉट सिलेक्शन आणि त्याच वेगाने मात्र फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. या बॉलवरती 22 धाबा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता. 2 धाबा या बॉलवरती मिळाल्या विशालला, 2 धाबा मिळाल्या पिरकोन 11 पिरकोन टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर असं वाटलं होतं धमाके होतील या ओव्हरमध्ये, परंतु कमबॅक प्रवीण कामोटकर या गोलंदाजाने करून दाखवलं. अनुभवी खेळाडू, उंचीचा फायदा, अनुभवाचा फायदा त्यांना झालाय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी, वेगावरती तेही स्वार होत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं 2 धाबा आल्या विशालच्या माध्यमातून. वन्स अगेन यॉर्करचा प्रयत्न होता, फुटवर्क नाही आहे. आणि इथे आपण पाहिला वेगवान, फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर निर्धाव चेंडू टाकताना प्रवीण कामोटकर या गोलंदाजाने या षटकामध्ये केलं कमबॅक. कारण या षटकामध्ये धाबा आल्या फक्त आणि फक्त 4 आणि गडी बाद केले 2 प्रवीण कामोटकर या गोलंदाजाने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धाबा स्कोर कार्डवरती. धाबा फलकावर द्यात. दीपेश डीजे आमचे बाराबडाचे सध्या त्यांचा साऊंड सिस्टम उत्तम खरं तर हे साऊंड सिस्टम आवाजाची मात्र आमची काळजी घेतली आजच्या रात्रीमध्ये. त्यांचं विशेष कौतुक आपण करूया. पहिलं पर्व या स्पर्धेचं श्री बापूजी देव चषक 2025 कोपरोली गावातील सर्वांची लाभलेली साथ, ग्रामस्थांची आणि त्याच वेळेला संपूर्ण आयोजक त्यांचं खरं मी विशेष आभार व्यक्त करेल. खूप चांगली स्पर्धा, चांगलं इव्हेंट या टेनिस क्रिकेट जगताचा आपण पाहत आहे. चला घाई करा प्लीज, मोठी जोई संघाला सूचना असेल आयोजकांच्या वतीने थोडं सहकार्य करा. वेळ होतोय, सकाळ झाली, 4 नंतर ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात होईल, त्यामुळे बरेच जण मॉर्निंग वॉकला निघतील तेव्हा आपण इथं मैदानामध्ये क्रिकेट खेळत असू. चला दीपेश लक्ष द्या. दीप पाटील या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर द्याले आणि समोर खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज असतील. मैदानाच्या आतमध्ये आदेश मोकलला मात्र एकच बॉल फेस करण्याची संधी मिळाली आणि 1 रन त्याने घेतले. आज 12 बॉलचा खेळ बाकी आहे. वेगवान ते सरळ बॉल, लेंथ बॉल टाकला दीप पाटीलने. पुन्हा एकदा आउट्स ऑफ द ऑफ स्टंप त्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला खरं तर दीपच्या माध्यमातून. पहिली ओव्हर कदाचित अपवाद राहिली या इनिंगमध्ये. ज्या ओव्हरमध्ये 18 आल्या, जेव्हा तेजस पाटील मैदानामध्ये होता, तो जसा बाद झाला तसा दबाव थोडासा पिरकोन 11 पिरकोन संघावरती. हाफ ट्रॅकर बॉल आणि इथे मात्र पूल करत असताना ताकदीचा वापर रोहित शर्मा स्टाईलने
बॅकफूट पंच. भरपूर चांगलं शॉट सिलेक्शन आदेश मोकल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. थोडासा मागे टाकलेला बॉल, अकूट टप्प्याचा बॉल. तुम्ही ओपन ग्राउंडला अशा पद्धतीचे बॉल टाकू शकत नाही अकूट टप्प्याचे. अशा बॉलमध्ये गती असायला हवी. त्या ठिकाणी गती कमी होती, त्याचा फायदा फलंदाज आदेश मोकलला झाला. त्याच्यावरती मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. चला लगेच दोन्ही फलंदाज आपली पोझिशन घ्या. आणखीन एक बॉल हवा आहे. चला बॉल चॉईस करायला द्या. या स्पर्धेमध्ये भरपूर बॉल बॉक्स लागतील आयोजकांना, कारण चहूबाजूला हा खाडीचा परिसर आहे. भरपूर या आयोजकांनी मात्र कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवलेली नाही आहे. पहिलं पर्व आहे, त्यामुळे पहिलं पर्व दणक्यातच व्हायला हवं आणि चांगलं आयोजन आणि नियोजन आपण होताना पाहत आहे. उद्याची रात्र पहिला सामना जो असेल समिधा नागाव आणि हिंदवी एंटरप्राइजेस गावदेवी साई बरोबर 6:30ला दोन्ही टीम रिपोर्टिंग करतील आणि 7ला पहिला चेंडू डिलिव्हर्ड होईल. आणि जर 7ला पडला तर एवढ्या वेळेला प्रत्येकाची अर्धी रात्र होईल आराम करताना, म्हणजे 1-1:30पर्यंत सामने संपतील. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर चालू करा, प्रत्येकाला पुरेशी झोप मिळेल, तुम्हालाही थोडासा पुढच्या रात्रीची मात्र तयारी करता येईल. चला जाऊया मॅचकडे. षटकारानंतर कमबॅक करेल का दीप पाटील हे पाहावं लागेल. यावेळेला वेगवान बॉल एक्स्ट्रा कव्हरला लॉफ केलाय, फील्ड आउट द बॉल आणि इथे मात्र फटका फासलाय. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय अभिजित गावण. हा खेळाडू अभिजितला आपण पाहताय, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टार्गेट सेट करायचं, पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला फ्री माइंडेड बॅटिंग करावी लागते, जेणेकरून जास्तीत जास्त धावा कशा येतील. जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगला उतराल तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं, ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला पुढे जावं लागतं टार्गेटचा पाठलाग करत असताना, चेस करत असताना. याही वेळेला वेगवान फटका, गतिमान स्ट्रोक होता, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहेत. फेकी अतिशय योग्य झाली, ॲक्युरेट थ्रो आपण पाहिला आणि इथे नक्कीच आपण पाहिला त्या ठिकाणी सिंगल रन घ्यायचा अवधी होता, सिंगल रोखता आलेला नाही आहे, सिंगल रन मिळेल डेफिनेटली या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या म्हणून जर पाहिली धावफलकावरती 29, 3 खेळाडू बाद 29 धावा, 29 लॉस ऑफ 3 विकेट्स, 29 धावा धावफलकावरती आहेत. आणि अजूनही पहिल्या सत्रातील काही बॉलचा खेळ बाकी आहे. त्या ठिकाणी विशाल गावणसारखा एक लेफ्टी बॅटर मैदानामध्ये उभा आहे, त्याच्याबरोबरीने अभिजित गावण, त्याला आपण पाहता नॉस्टॉकिंग एंडला दोघांमध्ये चर्चा झाली आहे, कशा पद्धतीने मोठे फटके एक्झिक्यूट करता येतील, मोठी धावसंख्या उभारता येईल याची चर्चा झाली आहे. कारण सकारात्मक दृष्टिकोन असणं फार गरजेचं असतं. वाईड यॉर्कर चॉप करायचा होता परंतु थोडासा बाहेर टाकला बॉल, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल, 30 धावा. तिसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी पिरकोन 11 पिरकोन संघाच्या माध्यमातून 30 रन ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला फुल टॉस, थोडासा खाली राहिला फुल टॉस, त्याच्यामध्ये आपण पाहिला बॅट बॉलचा कनेक्शन नाही आहे, त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. मध्यरात्रीमध्ये सध्या आहोत आणि या मध्यरात्रीमध्ये 4 ओव्हरमध्ये जर का 40च्या वर धावा गेल्या तर त्या धावा नक्कीच थोडासा डोकेदुखी राहतील मोठी जोई संघाला, त्यामुळे तुम्हाला इथे कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल. पिरकोन 11 पिरकोन टीमला हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पूल करता प्रयत्न, हलकीशी गणा घेतली आणि विकेट किपरने मात्र चांगला झेल टिपला. कॉट बिहाइंड द विकेटच्या
किंबहुना एखादा खेळाडू षटकार मारतो किंवा विकेट मिळतो तेव्हा तो LED स्क्रीन कधी पाहत बसतो कशा पद्धतीने तो फटका मी मारलाय. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू देखील अंदाज लावतो बॉलर्स कोणत्या अँगलने बॉल डिलिव्हर करतोय आणि तेव्हा मात्र अंदाज बांधून मात्र पुढची तयारी होते. पूर्वतयारी असते ती खरं तर प्रत्येक खेळाडूसाठी. आता या मॅचमध्ये आपण पाहता शेवटचं षटक बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली ती म्हणजे 30, पहिल्या ओव्हरमध्ये 18, सेकंड ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8. कमबॅक झालं आता ग्रीष्मा 11 ACC मोठी जोई संघाच्या माध्यमातून. संकेत पंडित मागच्या सामन्याचा हिरो, पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये कोणी पूर्ण केली तर तो खेळाडू आहे संकेत पंडित. तो मात्र बॉलिंग मार्कवरती. या बॉलला थोडी गती काढली, टॉस केला बॉलला, व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला षटकार कोणी मारला स्पर्धेतला? सागर पारधी, सांगोर्लीचा खेळाडू. त्याने मात्र पहिला षटकार ठोकला स्पर्धेमधला. आणि इथे आपण पहिला डॉट बॉल या ओव्हरमधला संकेत पंडित, एक चांगला खेळाडू, यंगस्टर, प्रतिभावंत गोलंदाज. या बॉलला लॉफ केला, बॉलला गॅपमध्ये चालला बॉल एका टप्प्यावरती, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. चौतीसावा धाव फलकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये, लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट करताना आपण पाहता फलंदाजाला अभिजित गावंडला, त्याच्याबरोबरने प्रसाद गावंड नाव स्ट्रायकिंग एंडला. चौकाराला संकेत पंडितच्या अगेन्स्ट. याही वेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल, गुड लेंथवर बॉलला टेक ऑफ केलंय. क्या बात आहे, जबरदस्त ॲक्युरेट गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो. थोडासा बॉल राईज झाला, उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला. लेंथ चांगली होती, गुड लेंथवर मात्र बॉलला टेक ऑफ केलं विकेट किपरच्या हातामध्ये. आणि ज्या ठिकाणी ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. नक्कीच आपण पाहिला हा डॉट बॉल. 3 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगमध्ये. टार्गेट किती सेट होईल? मी मगाशी म्हटलं 40च्या वर धावा गेल्या तर मात्र जुई संघासाठी डोकेदुखी राहील. परंतु संकेत पंडितने मात्र कमबॅक केलंय. बॉल बॅक ड्राईव्ह, फक्त सिंगलला प्राधान्य दिलं. 1 रन या बॉलवरती आले. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धाव फलकावरती 35. एखादा मोठा फटका हवा आहे. या करता 2 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या पिरकोन 11 पिरकोन संघाला, पिरकोनचे पाठराखे संघातील दोन्ही बॉल षटकार यायला हवेत. कारण कोणतेही टार्गेट क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये कितीही मोठं टार्गेट बनवा, प्रतिस्पर्धी संघांमध्ये देखील क्षमता असते धावांचा पाठलाग करण्याची. आणि इथे आपण पाहता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. क्लिअर स्टान्स आहे त्या ठिकाणी प्रसाद गावंडचा. या बॉलला ऑन साइडला स्लॉटमध्ये आला, उडवला त्याला, वाईड स्लॉंग आणला, काव करा रिझनच्या वरून बाहेर. +40 रन, 41 रन ऑन स्कोर कार्ड. अजून एक बॉल पेंडिंग आहे, शेवटचा बॉल. आणि काय फटका मारला, अप्रतिम टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज प्रसाद गावंड यांच्या माध्यमातून मिडल ऑर्डर मधला हा खेळाडू त्या ठिकाणी फटकेबाजी करत असताना लास्ट बॉल वन्स अगेन. याही वेळेला उडवला बॉलला, ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर जाईल का तर निर्णय आला त्या ठिकाणी प्रेक्षकांकडून. चला निर्णय योग्य आहे. आपण स्वतः आमचे आयोजक आहेत प्रितेश, त्यामुळे खेळाडू बाद त्याने घोषित केला. तर आपण स्क्रीनमध्ये देखील चेक करूया.
ग्रीष्मा 11 ACC मोटीजुई टीम आपली पहिली सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. टार्गेट 42 आहे 24 बॉलमध्ये. प्रतिषटक 10.50 रिक्वायर्ड रन असेल पर ओव्हर मागे. बॅटिंग करताना मोटीजुई टीमला तर एका बाजूने या 42 धावा डिपेंड करायचा पिरकोन 11 पिरकोन संघाला. टार्गेट आपण जर पाहिलं का तर चॅलेंजेबल आहे, परंतु इथे दोन्ही संघ अतिशय उत्तम दर्जाचे खरं आहेत, त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. अंतिम 24 बॉल आणि विजयासाठी तब्बल 42चं समीकरण. दोन्ही संघाचे पाठीडाके या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. मैदानाचं आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आउटफील्ड अतिशय टणक आहे आणि त्याच वेळेला सुंदर विकेट आहे. आणि या विकेटवरती आपण पाहत आहे कोपरोळी नगरीची मानाची सन्मानाची अभिमानाची अशी स्पर्धा श्री बापूजी देव चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. संपूर्ण आयोजक त्यांचं खरं तर मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. आमचे मित्र अमय पितळे, प्रितेश पाटील सर्व त्यांचे सहकारी, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, सर्व आमचे आयोजक त्यांना आपण पाहिलं. हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये यशाच्या उंच शिखरावरती ही स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या 4 रात्रीमध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य काय तर LED स्क्रीन तर आहेच, परंतु आजकाल आपण पहिल्या सर्रास नाईट स्पर्धा सुरू आहेत. पनवेल उरण परिसरामध्ये किंवा ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपण पाहिलं A लॉट्स B लॉट्समध्ये पूर्ण संघ होत नाही आहेत, परंतु इथे A लॉट्स B लॉट्स C लॉट D लॉट्स प्रत्येक लॉट्स हे खरं तर ताकद बरं, त्यामुळे चांगला खेळ प्रत्येकाला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्या, तिथे काहीच झालेलं नाही आहे प्लीज. आणि उद्या सरप्राईज गिफ्ट असेल प्रेक्षकांना. चला सामना सुरू करा. उद्या प्रेक्षकांसाठी लक्की भाग्यवान विजेतासाठी मात्र सरप्राईज गिफ्ट आमच्या आयोजकाच्या मध्ये दिलं जाईल. उद्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने सहभागी व्हा. तुम्हाला या स्पर्धेमध्ये सरप्राईज गिफ्ट आयोजकांच्या वतीने दिलं जाईल. कुपन खरं तर आमचे स्वयंसेवक मैदानावरती फिरतील, तुम्हाला देतील आणि शेवटच्या सामन्यापर्यंत प्रेक्षक उपस्थित राहील, त्याचा नाव उल्लेख होईल. 5 मिनिटाचा अवधी आम्ही वाट पाहू. जर तिथे त्या ठिकाणी तो प्रेक्षक लक्की विजेता असेल तर त्याला ते सरप्राईज गिफ्ट आमच्या आयोजकाच्या वतीने दिलं जाईल प्रत्येक मॅच नंतर. प्रत्येक मॅच नंतर, त्यामुळे काय टेन्शनच नाही आहे. प्रत्येक सामन्यानंतर तुम्हाला सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल. तर पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क त्याला सूरज मोकल समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी निनाद भोईर आणि त्यांच्या बरोबरीने जितेश. निनाद भोईर आणि जितेश भोईर हे 2 सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये आले. या ठिकाणी सलामीला 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मोठ्या अपेक्षांचं ओझं घेऊन मात्र हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. होम ग्राउंडवरती आहेत लोकल बॉयज. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल थोडासा लो फुल टॉस होता, अक्षरशः खोदून काढला. ड्राईव्ह करत असताना बॉल लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळून काढला, ज्या ठिकाणी सिंगलला प्राधान्य दिलं. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन झालं. निनाद भोईरचं अकाउंट ओपन झालंय ग्रीष्मा 11 ACC मोटीजुई या संघाचं. ग्रीष्मा 11 ACC मोटीजुई संघाचे पुरस्कर्ते आमचे मयूरभाई, त्यांचं देखील विशेष आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. काल देखील तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये आपण याच नावाने या संघाला खेळताना पाहिलं. वाघीलवाडा संघ देखील त्यांच्या नावाने तिरंगा चषकामध्ये खेळला. आणि इथे आपण पाहत आहे सिंगल नंतर क्या बात आहे, कॉपी बुक स्टाईल फटका लॉंग ऑफ मध्ये सजवला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग थ्रू द कव्हर्स खेळत असताना गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन आणखीन एक ॲड होईल. पहिल्या इनिंगचं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मात्र आक्रमक सुरुवात केली होती त्या ठिकाणी तेजस पाटीलने. तशीच सुरुवात जरी नाही झाली तरी चालेल, परंतु पर ओव्हर मागे तुम्हाला 10.50 रिक्वायर्ड रेट मेंटेन करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा विसेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन क्षेत्राकडे फटका सजवला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत त्यांच्या दिशेमध्ये. प्रत्येक बॉल मागे सिंगल आली, म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. बॅटिंग करताना मोटीजुई संघाला या धावा फार महत्त्वाच्या. कधी कधी जास्तीत जास्त डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल घेऊन डावाला पुढे घेऊन जायचं आणि जेव्हा वेळ मिळेल खराब चेंडू येतील तेव्हा मात्र आक्रमण देखील करायचं असतं. तीच रणनीती मात्र वापरली आहे या दोन्ही फलंदाजाने. आणखीन एक फुल टॉस. वारंवार ब्लॉक हॉलमध्ये बॉल टाकले, सोपं नाही आहे एखाद्या गोलंदाजाला अशी कामगिरी करणं. आणि हा खरं तर सूरज मोकल फ्रंटलाईन गोलंदाज आहे, पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहेत आणि त्याने सलग 4 बॉल बरोबर बुंध्यात टाकले ब्लॉक हॉलमध्ये. आणि त्याच्यावरती मात्र सन्मान देत असताना प्रत्येक चेंडूवरती सिंगल रन पाहायला मिळाली. 4 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत.
अजूनही विजयासाठी 38चं समीकरण बाकी आहे. पार्टनरशिपचा प्रयत्न होता, बैठक शॉट त्या ठिकाणी मारायचं होता आणि पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय. त्या ठिकाणी मग पाहिला खरं गोलंदाज सूरज मोकल या खेळाडूने कमालीचं कदर व्हेरिएशन पाहायला मिळालं. भरपूर चांगली बॉलिंग ॲक्शन आणि बरोबर यॉर्क लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी दबाव पूर्णपणे आता जुई संघावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा रनवेवरती आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल पंचांच्या डावा बाजूने. आज खरं तर पहिल्या रात्रीमध्ये चांगलं पंचांचं पॅनल आहे. नीरज राणावत, दीपकजी बोराडे, गणेश बाविस्कर, शशी मेहर साहेब बॅक टू द बॉलर आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला. आता पिरकोन 11 पिरकोन टीमला आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी जवळजवळ 38चं समीकरण. म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये बरंच काही घडामोडी घडताना आपण पाहिल्या. परंतु जमेची बाजू आपण जर पाहिली तर एक खेळाडू बाद झालेला नाही आहे. वेगवान लोअर फुल टॉस बॉल त्याच्यामध्ये आपण पाहिला. बॅक टू द बॉलर खेळत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि इथे 4 धावा आल्या. पंचांबद्दल आपण चर्चा केली. नीरज राणावत सर, त्याच वेळेला दीपकजी बोराडे, गणेशजी बाविस्कर, शशी मेहर सर. खरं तर अनेक मोठ्या स्पर्धा, जेव्हा ग्रामीण धमाका बिग बॅश 22 लाखाची स्पर्धा टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण यंदाच्या कामामध्ये पाहिली, त्या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम ॲज अ अंपायर म्हणून चांगली भूमिका राहिली या खरं तर नीरज राणावत सर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलची. अनेक स्पर्धा, गुजरातमधल्या स्पर्धा असेल, ठाणे जिल्ह्यामधल्या, रायगड जिल्ह्यामधल्या मोठ्या स्पर्धांमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता उत्तम पारदर्शक निर्णय क्षमता असणारे हे 4 पंच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहिले. तर नक्कीच ही स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने तुम्हाला पार पडताना पाहायला मिळेल येणाऱ्या 4 रात्रीमध्ये. कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये जर का तुम्हाला स्पर्धा यशस्वी पार पाडायची असेल, सर्वात अगोदर चांगले पंच, त्यानंतर समालोचक, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट टीम, या गोष्टी जर परिपक्व असेल तर स्पर्धा डेफिनेटली तुमची चांगली होईल. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं LED स्क्रीन देखील आहेत, सर्व गोष्टीची पूर्तता आहे. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं मैदान देखील चांगलं आहे. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आले प्रसाद गावन. पहिला बॉल लेफ्ट केला, सोडला डाव्याच्या बाहेर जाणार चेंडू आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्सने मात्र सुरुवात झाली या षटकाला. धावसंख्येचं आपण कॅल्क्युलेशन सांगतो पुन्हा एकदा. खरं तर 18 बॉल आणि 37, जे मंगाशी मी सांगितलं 18-38, आता 1 रन त्याच्यामध्ये मायनस होईल. 18 बॉल 37चं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. हे षटक फार महत्त्वाचं आहे. याही मला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करत असताना बॉलला लॉंग ऑनमध्ये थोडी स्मशान शांतता आता खरं तर आहे मोठी जुई संघाच्या खेळामध्ये. कारण दोन्ही फलंदाज सिंगल डबलला खरं तर पुढे घेऊन चालले. एकाला आक्रमक व्हावं लागेल जर सामना जिंकायचा असेल या ठिकाणी मोठी जुई टीमला. कारण जर जास्त संयम दाखवला तर शेवटला प्रेशर येईल. जर धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमी आल्या तर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये प्रेशर वाढेल. त्यामुळे इथून हे षटक एका फलंदाजाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. ही रणनीती वापरावी लागते. प्रत्येक संघाला क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, टाळ्यांचा गजर झाला आता पिरकोन संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामधून. आणि का होऊ नये, सटीक यॉर्कर पासून तो मात्र सेकंड ओव्हरपर्यंत पण पाहिला मोठी जुई संघावरती. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय अंकेश कामोटकर, मिस्टर UPL, ज्याने उरण प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. जेव्हा खरं तर आपण पाहिलं पनवेल उरण कराडी समाज प्रीमियर लीग झाली होती, खरं तर भूमिपुत्र मैदान जे कामोटेचं तेही मैदान त्या खेळाडूने गाजवलं. अनेक स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करणारा खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू अंकेश कामोटकर, त्याला मात्र गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे या स्पर्धेमध्ये. आपल्या होम ग्राउंडवरती आपल्या घरच्या पाठीराख्यांना आनंद देण्याची एक नामी संधी आहे. आणि संघ जर जिंकला तर मात्र तुम्हाला नक्कीच जल्लोष या मोठीजुई संघाच्या किम्यामध्ये पाहायला मिळेल. तर एका बाजूला शेवटपर्यंत हार मानायची नाही, चांगली कामगिरी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे, ती म्हणजे पिरकोन 11 पिरकोन या संघाने. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत. बॉल तयार. पहिला बॉल अंकेशने उडवलाय, पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. आपल्या स्टाईल
षटकावरती आल्या. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी अंकेश कामोडकर त्याचा जलवा पाहायला मिळाला. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. मी मगाशी म्हटलं हे षटक फार निर्णायक आहे. इथून जर का धावा आल्या नाही आहेत तर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये दबाव वाढेल आणि अंकितला देखील ठाऊक होतं. त्याने मात्र आल्या षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. 6 धावा या बॉलवरती आल्या. संघाची धावसंख्या वाढती आपण जर पाहिली 12 वरती पोहोचलाय. 42 टार्गेट, अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉल आणि 30. हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये फटका, डीपमधला फिल्डर बॉलमध्ये पोहोचला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि खेळाडू मात्र त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडचे. 2 धावा येतील या बॉलवरती. चांगला खरं डोक्याचा वापर. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आणि इथे आपण पाहिला सेन्सेबल इनिंग खेळण्यासाठी अंकेश नेहमी सक्षम असतो. त्याने मात्र 2 धावा घेतल्या. 2 रनने संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा फलकामध्ये तब्बल 14 धावा. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी आता 28 धावांचं समीकरण. 14-28चं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. कोण जिंकणार हा सामना, मोठी जुई की पिरकोन, यासाठी मात्र हा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. निमित्त आहे श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेचं. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेमध्ये. थ्रू द कव्हर्स, गोल्डन विकेट. अंकेश कामोडकर बॅक टू द डग आउट. एक ब्लास्ट केला अंकेशने आणि त्यानंतर त्याला थांबवलं गोलंदाज खरं तर प्रसाद गावंडने. या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल टिपला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते रुपेश मात्रे. त्यांच्या खरं तर सेफ हँडमध्ये मात्र हा झेल विसावला. आणि इथे मात्र नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. 4थ्या क्रमांकावरती यश भोपी पुढे आले. यावेळेला बॉलला उडवलंय त्या ठिकाणी. वाडी स्ट्रॉंग आणला मिड विकेटच्या अगदी मधोमध सीमा पार. इथे मात्र षटकार. 6 धावा आल्या. आता समीकरण बनलंय 12-22. मध्ये आलाय. सामना आता थोडासा हाय व्होल्टेज होत चाललाय. बॅलन्स करत आहे बॅटल. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना. 12 बॉल 22. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 आल्या आणि आता दोन षटकामध्ये 11च्या सरासरीने 22 त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. बरेच अप अँड डाऊन्स तुम्ही या सामन्यामध्ये पाहिले. 3 खेळाडू बाद झाले, आय थिंक 2 खेळाडू बाद झाले. निनाद बाद झाला, अंकेश बाद झाला आणि त्यानंतर आता मैदानाकडे गेलाय तो म्हणजे यश भोईर हा खेळाडू. यश भोपी असावे हा खेळाडू मैदानाकडे आला 4थ्या क्रमांकावरती. आणि इथे 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला रुपेश मात्रे, ज्याने अंकेश कामोडकरचा झेल टिपला होता एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी आता 22 धावांचं समीकरण. 12-22 जबरदस्त मॅच. आजच्या रात्रीमधला हा सर्वोत्कृष्ट सामना प्रेक्षकांच्या भेटीला. कोण जिंकणार हा सामना, होम ग्राउंडवरती संधी आहे या ठिकाणी आता खरं तर जितेशला हिरो बनण्याची. तो मात्र स्ट्राईक एंडला. ते सरळ वाईड यॉर्कर टाकण्यामध्ये यश मात्र आलं रुपेश मात्रेला. एक डॉट बॉल तुम्हाला आता पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. इथून मात्र प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. जर का जास्तीत जास्त डॉट बॉल गोलंदाजाने फेकले तर डेफिनेटली दबाव हा पूर्णपणे मोठी जुई संघावरती वाढेल. आणि जितेशने मात्र प्रचंड संघर्ष केला इनिंगमध्ये. इथे दबाव रिलीज करणारा हा फटका, फुल टॉस आणि चाललाय बॉल लॉंग ऑफला क्लिअर करत प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी. 6 धावा, षटकार. 2013
कशा पद्धतीने आता हाताळतो या परिस्थितीला. बॅक ऑफ द हँड आणि इथे बॅक फुटला गेले, वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. ऍडजस्टेबल फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला दणदण करत, सीमा पार, चौकार. सोन्या स्पोर्ट्स मोठेबम आणि सामना 3 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या दोन्ही टीम. तर षटकारानंतर चौकार आला त्यामुळे आता गती वाढली धावांची आणि इथे आपण पाहता आता अंतिम 9 बॉल विजयासाठी 12 धावांचं समीकरण. 9 चेंडू 12. सामना अजूनही संपलेला नाहीये. पिरकोन 11 पिरकोन टीमला विकेट हवाय. पिरकोन 11 पिरकोन संघाला डॉट बॉल हवेत. तर एका बाजूला सिंगल डबल किंवा एखादा मोठा फटकाही चालेल त्या ठिकाणी ग्रीष्म 11 एसीसी मोटीजुई टीमला. बॉल पर्यंत पोहोचायचा होता. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्स मात्र डोकेदुखी धरतील आता या क्षणाला. पिरकोन 11 पिरकोन संघाला अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. आता कॅल्क्युलेशन बदललंय. अंतिम 9 बॉल आणि विजयासाठी 11 धावांचं समीकरण. 9 चेंडू 11. काल जो सामना आपण पाहिला गोवटने विपक्ष टाकीगाव, खरं तर 12 बॉल 10, तिथून मात्र टाकीगाव संघाने त्या सामन्यामध्ये खरं तर कमबॅक केलं. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका गेलाय त्या ठिकाणी. प्रेक्षक दीर्घामध्ये सर्वाधिक चाहते कोणत्या संघाचे एखाद्या स्पर्धेमध्ये असतील तो संघ आहे मोटीजुई आणि त्यांना अभिवादन करणारा हा धमाका षटकार. थाटात केलं या ठिकाणी फलंदाज जितेश भोईरने. अंतिम बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपर्टीने इन्व्हेस्ट कर. काही वेळा यॉर्कर लाईनचा बॉल खोडून करण्यात ड्राईव्ह केला. बॉल लॉंग ऑफ मध्ये सिंगल आली. बऱ्याच अवधीनंतर मात्र हे सिंगल आली. या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार मात्र सामन्याचं पूर्णपणे गणित बिघडलं. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 4 धावा असं समीकरण. 7-4. सामना अजूनही बॅलन्स आहे. यश भोपी हा खेळाडू आता स्ट्राईक एंडला येईल. हा बॉल देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जर इथे एखादा विकेट मिळाला किंबहुना त्या ठिकाणी डॉट बॉल टाकला गोलंदाजाने तर मात्र आणखीन मजा येईल या मॅचमध्ये. 7 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. फुल टॉस बॉल गुडघा टेकला आहे. तिथे फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये. कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल आता विजयासाठी 4 धावा. सामना संपलेला नाहीये. कुठेही जाऊ नका. या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत राहा. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 4 धावांचं समीकरण. बॉल 4 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धे नियम आहे. त्यामुळे ग्रीष्मा 11 एसीसी मोटीजुई टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी 4 धावा त्या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतील. नवीन खेळाडू मैदानाकडे गेला दीप पाटील आणि त्याच्याबरोबरने जितेश भोईर हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. या सामन्यामध्ये पूर्णपणे कलाटणी आणली ती म्हणजे जितेश भोईर या फलंदाजाने. 6 बॉल 4. आदेश मोकल कदर या संघाचा सर्वोत्तम खेळाडू, सर्व गुण संपन्न असा अष्टपैलू खेळाडू, त्याच्यामध्ये विश्वास दाखवला संघ नायकाने आदेश मोकलवरती. हे षटक आता आदेशच्या हातामध्ये आलं. या सामन्याचं भविष्य पिरकोन संघाचं उज्ज्वल भविष्य मात्र आदेशच्या हातामध्ये सोपवलंय. मोठेबोम संघ प्रतीक्षा करतो कोणता संघ पुढे येईल. आपल्याच ग्रामपंचायत मधला मोटीजुई की पिरकोन याची उत्तर तुम्हाला 6 बॉलवरती मिळतील. समोर जितेश अगदी वेगवान गतीने मात्र डावाला फिनिश केलं की शेवटपर्यंत घेऊन जाईल हे पाहावं लागेल. आदेश मोकलचं हे षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल आधीच धावा कमी. पहिलाच दुष्काळचा 13वा महिना. वाईट बॉलचा इशारा आलाय. पंचाने मात्र या बॉलला वाईट घोषित केलंय. तर मात्र 6 बॉल
आणि विजयासाठी 3 धावांचं समीकरण. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी, कॉन्फिडन्स आहे आदेश मोकलकडे. तो कॉन्फिडन्स त्याने मात्र या षटकामध्ये त्याला दाखवायचा आहे. 2 विकेट जर काढल्या तर निखिल पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आदेश मोकल या खेळाडूसाठी. 6 बॉल 3. या बॉलला बॉटरमॅनचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल गॅप मध्ये जाईल का तर नाही आहे. डीप मध्ये कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. त्याच ऍक्शन मध्ये थ्रो केलाय. अनबिलिव्हेबल एफर्ट्स पाहायला मिळाले. फिल्डर होते त्या ठिकाणी अभिजित गाबन. 1 रनची गरज आहे येणाऱ्या 5 बॉल मध्ये. फक्त 1 हवी आहे. बघा फिल्डिंग एफर्ट्स रिप्ले टेलिकास्ट पण दाखवा. या गोष्टी लगेच तात्काळ तुम्ही रिव्हर्स करा, रिपीट दाखवा. पुन्हा एकदा फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डीपमध्ये काय एफर्ट्स लावले. एखादा ॲथलेटिक्स खेळाडू असेल हा, पूर्णपणे फ्लेक्झिबल, पडला खाली आणि त्याच ॲक्शनने बॉलला फेकला. भरपूर चांगला थ्रो पाहायला मिळाला, पण 2 धावा रोखता आलेल्या नाही आहेत. ज्या निर्णायक धावा 2 मिळाल्या. मोठी जी टीमला आता 5 बॉल 1, शेवटचे 5 चेंडू आणि 1 धाव. सामन्यामध्ये आता मजबूत पकड मिळवली ती म्हणजे ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई या टीमने. स्विंग अन मिस, गती कमी केली. थोडासा आपण पहिला बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. टेनिस बॉल क्रिकेटचं करतं हे दुःख आहे, काही करतं खंत आहे. जेव्हा मोठे फटके असतील तेव्हा फलंदाज फ्री माइंड मैदानामध्ये खेळतो. जेव्हा सिंगल डबल काढायचे असेल तेव्हा हे फलंदाज पूर्णपणे त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं, कारण टेक्निकली परफेक्ट व्हावं लागतं. आता अटॅकिंग फिल्डिंग लावली या ठिकाणी आपण पाहिलं जितेशसाठी. 4-1 मोठा फटका खेळायचा आहे. फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपलाय, कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 1. जोरदार डावण्याच्या केससाठी या मॅच मध्ये वैयक्तिक त्याने 22 धावा केल्या आणि 3 बॉल मध्ये 1 चं समीकरण. 3 चेंडू 1. आता 1 रन साठी मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागतो मोठी जी टीमच्या खेळाडूंना. जर पुढचे 2 बॉल डॉट झाले तर, पुढच्या 2 बॉलवरती जर विकेट मिळाले तर असे तर्क आता लावले जातील त्या ठिकाणी. त्रिकोण संघाच्या प्रेक्षकांच्या केम्यामधून. क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. मी मगाशी म्हटलं एखाद्या वेळेस मोठा षटकार चौकार सहजगता एखादा फलंदाज मारून जातो, म्हणून जेव्हा सिंगल डबल करायचे असेल तेव्हा मात्र अक्षरशः घाम गावा लागतो एखाद्या स्पर्धेमध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय हितेंद्र. 3 बॉल 1 रनचं महत्व केलं तुम्हाला या मॅच मध्ये कळेल. फिरवला बॉलला, विनिंग रन अजून कंप्लीट झालेली नाही आहे आणि इथे विकेट. क्या बात आहे. अप अँड डाऊन रनआउटचा विकेट मिळाला. आता दीप स्ट्राईक एंडला आलाय. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 1 रनचं समीकरण. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. आता या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत इथे आपण पाहता त्रिकोण संघाने आशा सोडलेली नाहीये, त्यांनी प्रयत्न सोडलेले नाहीये. त्यामुळे हा सामना शेवटच्या बॉल मध्ये जाऊ शकतोय जर पुढचा बॉल डॉट आला तर, जर पुढचा बॉल विकेट मिळाला तर. 2 बॉल 1. प्रेक्षक आपण सामना जल्लोष कारण शेवटचा सामना असं, पण या मॅच मध्ये कोणी आतमध्ये जाऊ नका. 2 बॉल 1 चं समीकरण. आता सामना एअर टाईट झाला. आता सामन्यामध्ये रोमांचकता वाढवली मैदानाच्या आतमध्ये. आदेश मोकल या गोलंदाजाने पहिली बॉल वाईटचे रन जर खर्च केली नसती तर आणखीन प्रेशर असता या मॅच मध्ये मोठीजी संघावरती. पण मोठीजी संघाचा सर्वात खरं तर आपण पाहिला प्रतिभावंत, प्रतिभा संपन्न खेळाडू दीप पाटील स्ट्राईक एंडला आला. आदेश देखील या संघाचा सर्वगुण संपन्न खेळाडू. 2 बॉल 1 रनचं समीकरण. पुढे आले आणि इथे मात्र विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय ग्रीष्मा 11 ACC मोठीजुई टीमने. अभिनंदन मोठीजुई संघ. चला हे पाठी राख्या. चला दादा टी शर्ट नका काढू, चला सेलिब्रेशन करा. खरं तर सर्व प्रेक्षक त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करू. रात्रभर क्या बात आहे बघा. चला आपण कॅमेरा नका फोकस करू तिकडे, त्यांना एन्जॉय करू द्या. चला टॉससाठी मोठे बोमचा कॅप्टन आणि एका बाजूने जुई संघाचा कॅप्टन. टॉस केला जाईल लवकर. आपण या टॉससाठी दोन्ही कॅप्टन. 11 बॉल 22 धावांची इनिंग साकारणारा जितेश ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. मी खरं तर पुन्हा एकदा आयोजकांचा आभार मानतोय. मी इथं रजा घेतोय. सर्व आमचे या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक, आम्ही आमचे मित्र असतील प्रितेश भाई,
सर्वांचं मनापासून आभार. पुढच्या आपण मॅचकडे जाऊया. श्रेयश पाटील सर आणि एका बाजूला आमचे नवनाथ म्हात्रे सर. धन्यवाद.